उन्हाळा सुरू झाला की शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारी थंडगार सरबतं प्यावीशी वाटतात. काही आपण घरीच बनवतो तर काही बाहेरून सुद्धा आणली जातात. तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले संत्र्याचं सरबत प्रेमिक्स पावडर. बनवायला अगदी सोपं आहे. यामध्ये कोणताही आर्टिफिशियल कलर किंवा प्रिझर्वेटिव्ह न वापरता हे आपण छान असं संत्र्याचं सरबत पावडर तयार केलेली आहे. थंडगार पाण्यामध्ये ही पावडर मिक्स करून फक्त 1 मिनिटामध्येच आपलं इथे ऑरेंज सरबत तयार होतो. तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी मध्यम आकाराची 4 संत्री घेतलेत. तर ही थोडीशी जास्त पिकलेली संत्री आहे. तुमच्याकडे जर थोडीशी कच्ची असेल हिरव्या रंगाची ती देखील चालेल. तर आता ही जी संत्री आहेत मी स्वच्छ धुवून घेतलेत. आता याची जी साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचे. तर साल आपल्याला जी आहे ती अजिबात टाकून द्यायची नाही. संत्र्याच्या सालीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी ची मात्रा असते. ही जी साल आहे ती आपण उन्हामध्ये 3 ते 4 दिवस सुकून त्याची पावडर तयार करून ठेवायची आणि ती पावडर चेहऱ्यावरती किंवा केसांसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त ठरते. तर इथे मी संत्र्याच्या फोडी सुद्धा करून घेतलेत. आता याच पद्धतीने इथे मी सगळ्या संत्र्याची साल काढून याच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत आणि ही जी साल आहे ती सुद्धा मी उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. तर आता ह्या ज्या संत्र्याच्या फोडी आहेत त्या आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या आहेत. तर ह्याच्या फोडी आहेत मी 2 बॅचमध्ये मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. तर आता याला झाकण लावून अगदी पल्स मोडवरती म्हणजे मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर इथे बघा हे ज्या संत्र्याच्या फोडी होत्या मी मिक्सरला फिरवून घेतल्यात. आता अशा पद्धतीच्या एखाद्या चाळणीवरती किंवा गाळणीवरती आपल्याला हे घालायचं आहे आणि यामधला संपूर्ण आपल्याला संत्र्याचा रस काढून घ्यायचा आहे. तर चमच्याने अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे अगदी संपूर्ण रस यामधला निघतो. तर आता बाकीचे ज्या राहिलेल्या फोडी होतात त्यासुद्धा मी इथे बारीक करून घेतल्यात आणि संपूर्ण रस याचा काढून घेतलाय. तर इथे बघा अगदी छान असा आपला संत्र्याचा रस तयार झालाय. रंग देखील अगदी छान आलेला आहे. तर आता आपण हा जो संत्र्याचा रस आहे तो मोजून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी हा एक मेजरिंग कप घेतलाय. तर या कपाने 1 कप इतका मी हा रस घेते. तर आता एखाद्या परातीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या ताटामध्ये आपल्याला हा रस ओतून घ्यायचा आहे. तर अजिबात आपण यामध्ये रंग वापरलेला नाही तरी सुद्धा अगदी सुंदर असा रंग आला गेलाय. तर आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे एका मोठ्या लिंबाचा रस. तर लिंबाचा रस घातल्यामुळे हा जो सरबत आहे तो अगदी चवीला देखील छान लागतो आणि लिंबू जे आहे ते अगदी प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. त्यामुळे लिंबू तुम्ही यामध्ये जरूर घाला. तर आता सारख्याच कपाने यामध्ये आपल्याला 2 कप साखर घालायचे. तर ज्या कपाने आपण हा रस मोजून घेतलाय त्याच कपाने 2 कप आपल्याला इथे साखर लागणार आहे. तर आता ही जी साखर आहे या रसामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर तुम्हाला थोडंसं अजून गोड हवं असेल तर किंवा थोडंसं कमी गोड हवं असेल तर साखर कमी सुद्धा करू शकता. पण अगदी 2 कप यासाठी साखर पुरेशी आहे. तर मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतले. तर आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला एखाद्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे. तर सगळं मिश्रण एकाच ताटामध्ये नाही घालायचं. तर अगदी थोडंसं म्हणजे 2-3 ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण जे आहे ते असं पसरवून घ्यायचं आहे. तर अगदी 2 ते 3 ताटामध्ये मी हे रसाचं मिश्रण होतं ते पसरवून घेतलंय. तर आता आपण हे 1-2 दिवस असंच सुकण्यासाठी ठेवणार आहोत. तर इथे बघा 1-2 दिवस झालेले आहेत आणि हे जे मिश्रण आहे मी 1 दिवस उन्हामध्ये आणि 1 दिवस पंख्याखाली ठेवलेलं. अगदी पूर्णपणे हे कोरडं झालंय. हाताला अजिबात ओलसर लागत नाही. तर आता एखाद्या अशा पद्धतीच्या चमच्याने आपल्याला हे मिश्रण आहे ते ताटापासून वेगळं करायचं आहे. तर अगदी आतमधून थोडंसं ओलसर आहे आणि वरून मात्र अगदी छान असं सुकलं गेलंय. तर साखर जर कमी पडली ना याला तर ते मिश्रण जे आहे ते असं सुकत नाही. हे मात्र नेहमी लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही जसजसं हे मिश्रण ठेवाल तसतसं ते पातळसरच होत जातं. तर इथे मी दुसऱ्या ताटामधलं सुद्धा हे मिश्रण चमच्याने काढून घेतले. तर आता हे संपूर्ण 2 ते 3 ताटामधलं मिश्रण होतं मी एकाच ताटामध्ये काढून घेतले. तर आणखीन 2 ते 3 दिवस आपण हे सुकत ठेवणार आहोत. तर जर तुम्ही पंख्याखाली ठेवणार असाल तर अजून 4 ते 5 दिवस लागतील आणि जर उन्हामध्ये ठेवाल
तर अगदी 2 दिवसामध्येच हे पूर्णपणे कोरडं होतं. तर याला अजिबात पाण्याचा हात किंवा पाण्याचा चमचा लावायचा नाही तर याला पाणी सुटतं आणि हे जे प्रीमिक्स आहे ते तयार होणार नाही. तर इथे बघा 3 दिवस झालेले आहेत आणि आता हे मिश्रण तुम्ही बघू शकता अगदी पूर्णपणे हे कोरडं झालं गेले. ज्या पद्धतीची खडीसाखर असते ना, अगदी तसंच हे मिश्रण झालंय आणि रंग देखील अगदी छान आला गेलाय. तर आता या सरबताची चव अजून दुप्पट करण्यासाठी यामध्ये मी घालते अर्धा चमचा साधं मीठ आणि अर्धा चमचा काळं मीठ. जर काळं मीठ नसेल तर तुम्ही इथे फक्त साधं मीठ सुद्धा घालू शकता. तर हे एकदा पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊया. तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे जे मिश्रण आहे ते आपल्याला घालायचं आहे. तर अगदी 4 ते 5 चमचे मी हे मिश्रण यामध्ये घालते आणि आता याला झाकण लावून अगदी पल्स मोडवरती आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. एकदम जास्त वेळ मिक्सर चालवायचा नाही. तर इथे आपलं बघा हे संत्र्याचं सरबत प्रीमिक्स तयार झालेलं आहे. रंग देखील अगदी छान आला गेलाय. तर यामध्ये आपण कोणताही कलर किंवा प्रिझर्वेटिव्ह केलेलं नाही तरीसुद्धा हे छान असं आपलं सरबत प्रीमिक्स तयार झालेलं आहे. तर याच सरबत प्रीमिक्स पावडरपासून आपण सरबत कसा बनवायचा हे सुद्धा आज आपण पाहणार आहोत. तर हे जे सरबत प्रीमिक्स आहे तुम्ही एखाद्या काचेच्या भरणीमध्ये किंवा एखाद्या एअरटाईट बॅगमध्ये जर भरून ठेवलं ना तर अगदी 6 ते 7 महिने आरामात टिकतं. तर आता आपण सरबत कसं बनवायचं हे पाहूया. त्यासाठी एखाद्या ग्लासमध्ये आपल्याला थोडेसे बर्फाचे तुकडे घालायचे आहेत आणि हे जे सरबत प्रीमिक्स आहे ते इथे मी 2 ते 3 चमचे घातलेलं आहे. आता यामध्ये अगदी थंडगार असं पाणी घालायचं. तर बघा अगदी 1 मिनिटामध्येच इथे आपलं संत्र्याचं सरबत तयार झालेलं आहे. रंग देखील अगदी छान आला गेलाय आणि अगदी अचानक कोणी घरी पाहुणे आले तर अजिबात वेळ न घालवता फक्त 1 मिनिटामध्ये लहान मुलेसुद्धा हे सरबत त्यांना करून देऊ शकतात. तर या पद्धतीने तुम्ही देखील असं संत्र्याचं सरबत पावडर एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.